हॅलो गाईज. तर आज मी बनवत आहे सुंदर असं हे ग्लास नेल आर्ट, जे सध्या खूप ट्रेंडिंग आहे. चला तर आपण आज बनवूया. सो मी इथे पहिल्यांदा एक बेसकोट करून घेते आहे, ज्याचा आपण नेहमीप्रमाणे एक पातळ असा इव्हनली कोट अप्लाय करून घ्यायचा आहे सगळीकडे. ब्रशचे पॅचेस आपल्याला दिसले नाही पाहिजेत, त्यासाठी व्यवस्थित असा प्लेन कलर देऊन घ्यायचा आपल्याला सगळीकडे एकसारखा. आणि ईच लेअर मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. असे मी इथे 3 लेअर देऊन घेतलेले आहेत या कलरचे. सो इथे मी आता सेकंड लेअर देत आहे. त्याच्यावर पहिला लेअर मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेतला आहे आणि त्यानंतर मी याच्यावर सेकंड लेअर अप्लाय करते आहे. सो ही पातळ असा इव्हनली सगळीकडे देऊन घ्यायचा आहे. खूप जाड कलर घ्यायचा नाही, खूप कलर घ्यायचा नाही. ब्रशमध्ये थोडाच कलर घ्यायचा आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळीकडे. ब्रशचे पॅचेस दिसणार नाही त्याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि हाही लेअर मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. सो इथे मी हा पिंक कलर यूज केलेला आहे गाईज. तुम्ही याच्याऐवजी कुठलाही कलर, जसे ग्लास जे आपण कलरमध्ये येतात, लाईट ब्लू असतो, लाईट ग्रीन असतो किंवा लाईट ब्राऊन असतो, त्यामध्ये तुम्ही कुठलाही कलर ट्राय करू शकता. किंवा येल्लो लेमन कलर पण असतो. तुम्ही कुठलाही ग्लास कलर यूज करू शकता बेस कोटसाठी. हाच कलर करायला पाहिजे असं काही नाही. माझ्याकडे हा कलर रेडी होता म्हणून मी तो यूज करते आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही कलर ॲज अ बेसकोट म्हणून यूज करू शकता. सो माझा आता थर्ड लेअर देऊन होतोय, तोही मी 30 सेकंडसाठी क्युअर करून घेणार आहे. सो थर्ड लेअर क्युअर करून झाल्यानंतर त्यावरती मी मॅट टॉप कोट देऊन घेणार आहे. आपल्याला ग्लास पेंटिंग, ग्लास आर्टवर्क करण्यासाठी आपल्याला बेस हा मॅटमध्ये हवा आहे. सो त्यासाठी मी त्याला मॅट कोट अप्लाय करून घेते आहे आणि ते मी 60 सेकंडसाठी क्युअर करून घेते आहे. गाईज, कधी पण मॅट टॉप कोट किंवा कुठलंही टॉप कोट हे जरा जास्त थिक असतं, जास्त जाड कन्सिस्टन्सी असते त्याची. सो ते कधीही 30 सेकंड्समध्ये किंवा 60 सेकंड्समध्ये 30 सेकंड्समध्ये कधीही पूर्ण क्युअर होत नाही. सो त्यासाठी आपल्याला कुठलंही टॉप कोट हे ॲटलिस्ट 60 सेकंडसाठी जर कंप्लीट क्युअर करून घ्यायचं असेल तर ॲटलिस्ट 60 सेकंडसाठी आपल्याला ते क्युअर करून घ्यावं लागतं. आता त्यानंतर 60 सेकंड क्युअर करून घेतल्यानंतर मी ह्यावरती 18-1 जेल आहे शिवचं, त्याच्याने मी लाईन्स ड्रॉ करते आहे. ग्लास इफेक्ट आपल्याला देण्यासाठी मी त्याचा यूज करते आहे आणि त्यासाठी मी फाईन लायनर 2 नंबरचा ब्रश यूज केलेला आहे. सो अशा आपल्याला फाईन लाईन्स स्ट्रेट काढायच्या आहेत त्याच्यावरती. ईच लाईन आपल्याला 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायची आहे. असं नाही की तुम्ही एका बरोबरच सगळ्या लाईन्स काढून घ्याल किंवा 2-3 लाईन्स काढाल आणि मग एकदम क्युअर कराल, तर तसं नाही चालणार. कारण ती लाईन स्प्रेड होणार. ती जशी तुम्ही काढाल तशीच्या तशीच राहण्यासाठी लगेच तुम्हाला क्युअर करून घ्यायला पाहिजे, तर ते प्रॉपर लुक क्रिएट होईल. नाहीतर ते स्प्रेड होणार सगळं वर्क. सो आपल्याला ईच लाईन 30 सेकंडसाठी क्युअर करून घ्यायची आहे. सो इथे मी फाईन लाईन्स
ड्रॉ करून घेते आहे. थोडं थोडं अंतर ठेवायचं प्रत्येक लाईनमध्ये आणि सुंदर अशा एकसारख्या लाईन्स आपल्याला सिंपल स्ट्रेट लाईन ड्रॉ करायच्या आहेत. हलक्या हाताने आणि हळूहळू काम करायचं आहे. घाई करायची नाहीये, कारण आपली लाईन एकसारखी आणि स्ट्रेट यायला हवी, तरच ते काम चांगलं होऊ शकतं. सो आपल्याला हळूहळू लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत आणि ईच लाईन आपल्याला 30 सेकंडसाठी क्युअर करत जायचं आहे. सो अशा मी इथे 1 बाय 1 लाईन्स ड्रॉ करून घेते आहे आणि ईच लाईन मी ड्रॉ करून झाल्यावर 30 सेकंडसाठी क्युअर करून घेतलेल्या आहेत. सो असं आपलं आजचं आर्ट रेडी आहे. सुंदर आणि सिंपल आणि खूप ट्रेंडिंग सध्या चालू आहे जे नेल आर्ट आपलं आजचं रेडी आहे. तुम्हीही ट्राय करा आणि मला नक्की सांगा. थँक्यू गाईज.